श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात तिसऱ्या दिवशी प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं ते डॉग शोनं। श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात तिसऱ्या दिवशी प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं ते डॉग शोनं। होम मैदानावर भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात डॉग फॅशन शो आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या अनोख्या स्पर्धेत देशी आणि विदेशी अशा तब्बल 350हून अधिक जातीच्या श्वानांनी सहभाग घेतला। जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन, ग्रेट डेन, सिद्धा, बॉक्सर, लॅब्राडोर यांच्यासह बुलडॉग, गोल्डन रिट्रीव्हर, फ्रेंच बुलडॉग, रॉटव्हीलर आदी विविध जातींचे श्वान आकर्षक पोशाखात रॅम्पवर झळकले। या डॉग शोचं उद्घाटन पंच कमिटीचे सदस्य मल्लीनाथ मसरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी पेट वर्ल्ड अँड पेट गॅलरी सोलापूरचे स्वप्ना दळवी, शाल्वरी श्रॉफ, महेश माने, अभिजित कंपल्ली, आर्यन दळवी, संजय मश्शूर पुणे यांची उपस्थिती होती। या स्पर्धेचं परीक्षण वालचंदचे डॉक्टर सचिन देशमुख आणि डॉक्टर तृप्ती देशपांडे यांनी केलं। हा शो यशस्वी करण्यासाठी संगमेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मदत केली। या प्रदर्शनात सोलापूरसह मिरज, सांगली, पंढरपूर, अकलूज, बीड, परभणी, धाराशिव, विजयपूर, बागलकोट, पुणे, लातूर यासह कर्नाटक, मराठवाड्यातील काही भागातील श्वान सहभागी झाले होते। सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देण्यात आली। तर या फॅशन शोमध्ये श्वानांचं सौंदर्य, चाल, शिस्त आणि पोशाख यांचं परीक्षण करण्यात आलं। तर फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विविध संकल्पनांवर आधारित पोशाख परिधान केलेल्या श्वानांनी उपस्थितांची मनं जिंकली। या स्पर्धेला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली होती। काही जणांना तर आगळ्या वेगळ्या दिसणाऱ्या डॉगसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही।